काय थकलो बा आज. आज पुरी उपासमार झाली. आज तर जेवायला नाटच लागून गेली. नाश्ता करतो म्हटलं, नाश्ताही नाही भेटला. नाश्ताही नाही. नाश्ता करायला गेलो तर ते बाप्पू आले. घरी चाल म्हणून, घरी घरी नाश्ता करतो. आणि घरी गेलो तर ते बाई बडबड करायला लागली, त्याची बायको. मी चाललो बा उठून. काय चांगलं वाटते काय काही आपलं, किती कमीपणा वाटते. पुरे आज माया पुरं पोटाले पुरं मीच मीच बसला, आज बट्ट्यात बसला चांगला. किती उपासमार झाली मी आज. आता लई भूक लागली इकडे. आई, ओ आई. अमाय गजू आला काय रे? हो बा आई आलो. आई, पहिले अर्जंट स्वयंपाक कर बरं आई, इतकी भूक लागली मला. माझे हातपाय कापायला लागले आता. लय भूक लागली आई, जोरानं भूक लागली आई. अरे हाव थांब थांब बस पाणी गिनी घे चहा घे करतो. अरे आई, चहा नको करू ना आता. पाणी बी नाही पाहिजे मला. उपाशी पोटी पाणी बी नाही धकत. आई मला भूक लागली आई, काहीतरी पटकन कर स्वयंपाक. लय भूक लागली बाई. आता आता सांग बाई खरे तू अकोल्याला गेला होता. दिवसभर पशीच राहिला काय? काही नाश्ता पाणी काहीच नाही केलं? काही नाश्ता पाणी करून घ्यायचं होतं. आता आई काय सांगू तुला आता. जाऊ दे, तुला सांगायलाच नाही पुरत. तू स्वयंपाक कर पहिली. अरे सांग ना काय झालं? काय सांगितलं नाही पुरत? सांग, तू सांगशील नाही तर मग कोण सांगेल? सांग काय झालं? आई, मी गेलो होतो अकोल्याला. पहिले माझं काम करून घेतलं. म्हटलं काय तेव्हा काही खात बसा म्हटलं. हा, अकोल्यासारख्या शहरात बाकीची महागाई आहे. पहिले काम करून घेऊ म्हटलं. लवकर झालं तर घरीच चाललो जाऊ म्हटलं जेवण करायला. पण वेळ लागला उशीर. मग काय विचारतो. मग म्हटलं नाश्ता करू म्हटलं. नाश्ता करू म्हटलं, 2-2:30 वाजल्याचे नाश्ता करतो म्हटलं. ते नाश्ता करायला गेलो. एका गाडीवर गेलो. तिथं आपल्या बाईचे देर आली. लाईन देर तिचे किशोर. तर ते बाप्पू आले. आणि ते बाप्पू मला त्याच्या घरी घेऊन गेले, त्याच्या खोलीवर. ओ माय हो रे, किशोर तर अकोल्यालाच राहतात. हो बरोबर आहे. तिकडे नाश्ता नाही केला का मग? तिथे किशोरच्या घरी नाश्ता करायला होता मग? अहो आई, बी का म्हणाल नाश्ता करतो त्याच्या घरी जाऊन. नाही नाही म्हटलं तरी जबरदस्ती नेलं. नेलं. मग ते त्याच्या घरची बाई काय आली नाही बाहेर. ते गेले बरे आले त्या बाईले. चाल म्हणत वहिनीचा भाऊ आला. ते बाई बाहेर, मी बाहेर बसेल राहिलो समोरच्या घरात. ते बाई अंदरच्या घरात झोपेली होती. ती बाई उठून आली नाही. उलट ते बडबड करायला लागली. दोघांचीच वाद झाली. कायले आणलं त्या माणसाले, असं आणलं तसं आणलं. माझ्या स्वयंपाक करून जीवार येते, माझी तब्येत चांगली नाही. मग काय, मग मी ऐकलं. मी ऐकलं आणि मग मी चालला आलो. ओ माय का रे? मग सांगितलं बी नाही का त्याला? तसंच चालला आला. काय म्हणतील ते? अहो आई, मला तेवढं काय सांगितलं मी त्या बाप्पूले. ते बाप्पू म्हणत नाही नाही थांबा थांबा. म्हटलं नाही, मला अर्जंट काम आहे. आता काय सांगू की तुमची मायामुळे तुमची भांडणं होऊन राहिले, तरी थांबूच का त्याच्या घरात. मग ऐकलं सगळं ते. मग मला बरोबर नाही वाटलं. जाऊ दे. आता ते कसं आहे बाबू, आता त्या तुझी बहीण थोडी आहे आणि तिची देराणी आहे ती. आता ते फरकच पडते. आता ते आपल्या बाईच्या घरी गेला असता शेगावला तर बाई थोडी अशी करते तुले. जाऊ दे. नाही नाही, आपल्याला काय करावं लागतं त्याच्या घरात. असंच जाऊ दे, आता स्वभाव असते आपला. ते मोठ्या घरची आहे बाबू. ते मनातली चांगली आहे प्रियंका. ती कधी असते की नाही तिने तुला जेवल्याशिवाय पाठवलं नसतं. एवढी गॅरंटी आहे. ते लय जीव लावते सगळे. जाऊ दे ना बाई, जेवायची का नवाई आहे काय. जाऊ दे, आपल्या घरी काय खायला नाही आहे काय. आपण गरीब जरी असू पण आपल्या घरी खायला आहे पोटभर. जाय स्वयंपाक कर बरं, आता बडबड नको करू. हो करतो. पाय बा माय उपाशीच राहिला पोरगा आज दिवसभराचा. उपासच घडला रे तुले. बस बाबा आताच करतो. बेसन आणि पोई चालते ना? हो आई, चालते, कर कर. हा झालाय का स्वयंपाक? बापा लवकरच झाला असतो. काऊन आज कोण लवकर? हो बाई झाला लवकर. काय आज लवकरच करून घेतला. ते गजू तिकडे अकोल्याला गेला होता. तर मग तो काय त्याला भूक लागली ती घरी आल्यावर. मग त्याच्या संग आमचाही करून घेतला. डबल डबल तेच कामं करू काय? तुमच्या घरचं झालं हो बाई स्वयंपाक? हो झाला. खिचडीच केली आज. हो काय व असं बाकी तब्येत चांगली आहे तुझी? चालत फिरत जाय. एका जागेवर नको बसत जाऊ बरं. छाया कामं करत जाय. आई हो नाही चालतं फिरतो मी. एका जागेवर नाही बसत की. आई माय पोटच लय मोठं झालं वा. जो तो म्हणते किती मोठं पोट झालं, किती मोठं पोट झालं. एवढं मोठं पोट होत असते का बरं आई? खवाई आपल्या शेजारच्या शारदावतीचे दिवस होते. तिचं किती लहानचं पोट दिसत आहे. माय एवढं मोठं पोट कोण झालं शिवाई? माझ्या पोटात काही 2 लेकरं असतील नाही? नाही ना व भयाडे, काही बोलतं काय. आता प्रत्येकाचं अलग अलग राहते. 2 लेकरं कायले असतील? आता राहते कोणाचं पोट मोठं राहते, कोणाचं लाईन राहते. पोटावर काही नसते ते. मग झालं तर चालत फिरत जाय. मग चांगलं उतरते खाली. ते का व ते 2 लेकरं असते कधी मग सोनोग्राफी डॉक्टरने सांगितलं नसतं काय? आता सोनोग्राफी केली ना ते सांगितलं असतं मग डॉक्टरीनं 2 लेकरं आहेत म्हणून. हो आई ते इथं बरोबर आहे. सांगितलं असतं डॉक्टरने 2 लेकरं आहेत त्यांनी. आई काय होईन बाई? पोरगा होईन की पोरगी? असं गोल पोट आहे.
तर कोणी म्हणते पोरगा आणि कोणी म्हणते पोरगी. काय होईल तुला काय वाटते? तू तर चित्त नको घालू, काही झालं तर चालते, देवाचं देणं आहे ते. पोरगा हो का पोरगी तुला बोलायलाच आहे. हां काही हो, त्या घरचे चांगले आहेत. हो ते झालं म्हणा आई, पण तसं वाटते म्हणाले काय होईन काय होईन. काही वाटून घ्या लागत नाही, जे होईन ते होईन, देवानं दिलं असेल. आई दादा अकोल्याला गेला होता काय? कशाने? तुला काही काम होतं बाई? असं काय मग का बाई? मग माझ्या देर तर अकोल्याला किशोर त्याच्या घरी जायचं असतं, त्याला फोन करत असता, त्याच्या घरी गेला असता, मस्त जेवण घेऊन केलं असतं. मग ते तेजस्वीनं चांगली आहे बाई मी देराणी स्वभावानं, ते चांगला स्वयंपाक गिंपाक केला असता त्याच्यासाठी, मस्त जेवण करून आला असता मग घरी. हो छाया तो गेलता, ती देर त्याला भेटला होता किशोर, तर गेलता घरी गेलता. जाऊ दे काही म्हणतो नको कोणाले, पण म्हणते पाणी नाही भाजलं म्हणते. त्या देराणीनं पाणी नाही भाजलं, आलीच नाही म्हणते, खोलीत जाऊन झोपली होती म्हणते, तर बाहेरच नाही आली म्हणते. आणि त्या किशोरला बडबड करत जाते, कायले आणलं म्हणते, काय आणलं म्हणे यार रे, काय पोराला कायले आणलं, माझा स्वयंपाक जीवाला असा आला. मग यानं ऐकलं आपल्या गजूनं, तुला माहिती आहे गजूचा ठसणीचा भावाचा आहे तो चालला आला. मग त्याला सही नाही झालं ते बोलणं, तो चालला आला उठून. त्याने सांगितलं मग ते देराले मला काम आहे म्हणे, मी चाललो म्हणे. घरी येऊन जेवला मग. काय तिनं पाणी नाही पाजलं का दादाले? असं काय? मी किती करतो आई, किती करतो मी, किती केलं मी आजपर्यंत, इतके वर्ष लग्न झाले तर कधी अर्पसपणा केला, कधी भेदभाव केला, आपलं तुपलं समजलं, सगळ्याच केलं. आणि तिने माझ्या भावाला पाणीसुद्धा नाही पाजलं, खोलीच्या बाहेर सुद्धा नाही आली माहेरानी. एवढी कोण पुढची लागून गेली बाई ते. हो माय काही म्हणतो नको बापा घरी, ते सासू म्हणून तिच्या मायना भांडणच लावून दिले. हे पाय छाया, आमच्या इकडे काही बी असो, आता मला गजी बोली नाही तर पण मलाच म्हणे, मला बाईला काही सांगू नको म्हणे. आता तूच चालती असं चांगली राहते ते. आमचा काही विचार काढू नको आणि काही म्हणायचं नाही. राहू दे, तू जसं असेल तसं तर भोगीन त्याचे कर्म. आपण आपले कर्म वाईट नाही करायची बाई, जाऊ दे जशी जायते, काही घेणं नाही आपल्याला. तू चांगली वाग, म्हणून नको तिला काही. नाही म्हणत नाही मी काही, पण मग आता अशानं मन खराब होते ना, की आपण किती किती करतो मी सगळ्याचं. तिने माझ्या भावाला पाणी नाही भाजलं. जाऊ दे काही नको टेन्शन घेऊ. चल ठेव मग फोन आता. ठेव. हो ठीक आहे बाई, ठेव. मी किती करतो सगळ्याचं, आणि माझ्या भावासुद्धा पाणीसुद्धा पाजलं नाही. नुसतं चहा पाण्यानं काय काहीच्या घरचं सगळं संपलं असतं काय? आणि मी असं कधीच नाही पाहिलं आजपर्यंत. जो करते त्याचंच मरण आहे. म्हणजे ज्याने केलं त्याच्याच मागं आहे ना मग, आणि जो नाही करत त्याच्या मागं. पण त्याच्यासाठी खूपच अगाऊ आहे. प्रियंकाला म्हणतो आपण प्रियंका, पण प्रियंका बोलते तर करते बी, अशी नाही करत ती. पण त्याच्याशी कोणाशी नातंच लावत नाही, अजिबात नातं लावत नाही त्याच्याशी कोणासोबत, परक्यासारखीच वागते. खूप घमंडा दिले पैशाचं. माझ्या मायबाप गरीब जरी असले पण तरी उचले नाही आहेत. काय झालं, चहा पाणी केलं असतं माझ्या भावाला तर काहीच्या घरचं काय हे झालं असतं का? किती वाईट वाटत राहिलं माझ्या म्हणाले. कराय वाटते का आता यांच्या हौशीनं? वाटतेच ना म्हणाले, शेवटी माझा भाऊ आहे तो. एवढा गर्व करणं चांगला नाही आहे, गर्वाचं घर नेहमी खालीच असते म्हटलं. हे अशी भावना पाहिजेच नाही की आपल्याला कोणाची गरज नाही पडेल, कोणाची काय गरज पडेल जीवनात सांगता येते काय? गोट्यासोबतही काम पडते म्हटलं. काय करू मी आता इतके वर्ष झाले मी या कंपनीमध्ये जॉब करून राहिलो. आता अचानक दुसरा जॉब मी कुठं पाहू, कुठं शोध दुसरा जॉब मी आता? मला इतक्या वर्षाचं काय फळ मिळालं, असं अचानक कसं काय झालं? असं कसं बॉसच्या मनात एकदम माझ्याबद्दल एवढं विकृती आली की मला डायरेक्ट त्यांनी नोकरीवरून काढून टाकलं? असं कसं काय होऊ शकते म्हणजे जीवनात? मी एवढ्या वर्षाची माझी मेहनत कुठं गेली? असं कसं काय माझे लक फिरले? मी आजपर्यंत कधीच अपयश बघितलं नाही जीवनात, अचानक कसं काय झालं? काय झालं हो? आणि कधी आले? आवाज पण दिला नाही, कधी आले काय? आणि असं काय तोंड लटकून बसल्यावर चेहरा पडला, काय झालं काय? काय गो बाई, काय प्रॉब्लेम आहे तुला काही कमी पडली का? काही कमी पडलं का तुला? तुझी ऑनलाईन शॉपिंग, पैसे पाहिजे का तुला? पैसे आला का तुझं पार्सल? आजही आलं असेल ते घेऊन घे. त्या माझ्या पॉकेटामध्ये जेवढे पैसे आहेत तेवढे सगळे घेऊन घे. आणि त्याला पण तुझं मन नशीन भरत तर तुला मी ATM कार्ड देतो, बँकमधले सगळे पैसे काढून घे, त्याची पूर्ण ऑनलाईन शॉपिंग करून घे शॉपिंग. तुझी हाऊस न्यूज फिटली पाहिजे. तू खूप श्रीमंत घरची मुलगी आहेस, तुला कशाचीच कमी नाही पडली पाहिजे. अरे तुम्ही असं उलटसुलट का बोलून राहिले माझ्यासोबत? काय झालं काय तुम्हाला? असं काय बोलून राहिले? तुमच्याशी एवढी प्रेमानं बोलून राहिली, ती मला अशी उलट उत्तर देऊन राहिले. कोणती एवढी ऑनलाईन शॉपिंग केली मी? 2-3 साड्या मागितल्या, ते पण तुमच्या जीवावर आलं. नाही, माझ्या कशाला जीवार येणार आहे? मी तर म्हटलं तुला सर्व पैसे देऊन दे त्या माणसाला, आणि त्याच्यावर सगळे पार्सल घेऊन ठेवतो. अजून काही माझं इकडे काही झालं तरी चालते. अच्छा आत्ता समजलं मला, हा राग कशासाठी आहे तर. हा राग फक्त त्या छाया वहिनीच्या भावाला जेवू नाही घातलं म्हणूनच आहे ना? अरे पण लोकांसाठी माझ्यासोबत भांडता का तुम्ही? तो तुमच्या वहिनीचा भाऊ, त्याला काय रिकाण्याला चालला उठसूट चालला
काय गरज लोकांच्या घरी जाऊन एवढं हे करायची. आता अकोला शहर आहे म्हणून लोकांना काम पडते म्हणून काय मग आपलं घर काही तर काही इथं काय धर्मशाळा आहे का काय तर मग यांच्या घरी जाऊन जेवा यांच्या घरून नाश्ता करावा. अरे हॉटेल आहेत ना, हॉटेलमध्ये नाश्ता करा, हॉटेलमध्ये जेवा. लोकांना कशाला त्रास द्यायचा. आता मला पण जर काम पडलं मी लोकांना त्रास नाही देत. मी स्वतः हॉटेलमध्ये राहते आणि माझं काम करते. असं मी लोकांच्या घरी जाऊन नाही राहत बा. त्याला जेवू नाही घातलं, मग एवढा फुगा कशाला आला तुम्हाला, एवढं नाराज कसे काय झाले तुम्ही. वा रे वा, काही पण आपलं. चला बा, तुमच्या भावाला नसतं जेव घातलं तर गोष्ट अलग आहे. तुमच्या वहिनीचा भाऊ आहे तो. नाही ग, तुझं माझ्या भावाला पण जेवू नाही घालशील, तुझी काय गोष्ट आहे. माझा भाऊ काय तिचा भाऊ काय वाटलाय केला काय. तुला काम करायची सवयच नाही आहे. मोठ्या घरची मुलगी आहेस तू. माझंच चुकलं, लग्न करताना मी हा विचारच नाही केला की मोठ्या घरच्या पोरी काम नाहीत करत. हे बघा, मला टॉन्ट नका मारू, मला स्पष्ट शब्दात सांगा नेमकं झालं काय तुम्हाला. तुला काय घेणं देणं आहे. तुझी सगळी हौस पूर्ण करतो मी. मी लग्न केलं तुझ्यासोबत, पडून नाही आणलं तुला. तुझ्या बाबांनी तुझा हात माझ्या हातात दिला, मोठ्या विश्वासानं दिला, 4 चौकात दिला. आणि मी इतका आरामखोर नाही आहे की मी दुसऱ्याच्या पोरीला त्रास देईल. माझं काही झालं तरी चालते, पण तुझ्या सर्व इच्छा मी पूर्ण करायला बसलेला आहे इथं.